आज कॉफीमध्ये जी असामी आलेली आहे ती देखील खास आहे. कामगार संघटनेपासून तिथे काम करून आणि त्यानंतर अपक्ष म्हणून उभे राहून आता ते भाजपचे आमदार आहेत. उत्तर कराडचे यशवंतराव चव्हाण यांचा मतदारसंघ, त्या मतदारसंघातून उभं राहणं आणि तिथून जिंकून येणं ही 5 टर्म आमदार असलेल्या, माजी सहकार मंत्री असलेल्या बाळासाहेब पाटील यांचा तुम्ही पराभव केलात. मला असं वाटतं की हे एक मोठं चॅलेंज होतं. कोणत्याही कार्यकर्त्याला, छोट्या किंवा तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना त्यांचा डायरेक्ट अप्रोच होत नव्हता आणि ही गोष्ट आम्ही ओळखली आणि त्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी जे छोटे कार्यकर्ते आहेत डायरेक्ट लोकांशी कॉन्व्हर्सेशन केलं आणि त्या माध्यमातून एक संघटन तयार केलं. शेतकरी कुटुंबातून तुम्ही येता त्यामुळे शेतीची जाण तुम्हाला व्यवस्थित आहे. राजकारणातून विश्रांती घेत कधी गेलात का परत शेतीमध्ये? माझं तर डे टू डे एक आठवड्यातनं 1-2 दिवस मुक्कामी असतो मी तिथं. त्यामुळं अधूनमधून शेतामध्ये जात असतो आणि आपल्याला सुद्धा समजत असतं की शेतामध्ये गेल्यानंतर आत्ताची काय शेतीची परिस्थिती आहे. शिवेंद्र राजे यांच्याशी आपले अतिशय मैत्रीपूर्ण संबंध आहेत. भोसले कुटुंबियांशी आपले संबंध कसे आहेत? आदरणीय उदयन महाराज असतील, शिवेंद्र बाबा असतील, यांचं सहकार्य चांगल्या पद्धतीनं आम्हाला त्या ठिकाणी लाभलेलं आहे. पण सध्या तुमचा जो मित्रपक्ष आहे त्याच्यामध्ये अनेक लोक उड्या मारत आहेत. मला एक सांगा की या सगळ्याचा परिणाम होतो कार्यकर्त्यांवर किंवा जी खालचा जो फूट सोल्जर असतो, जी खालची पलटण असते त्यांच्यावर? बेसिकली आज जर आपण बघितलं तर आमच्या कराड उत्तर मतदारसंघामध्ये आमची 60 ते 65% ताकद आहे. त्यामुळं आणखी जरी काही घडामोडी घडल्या तरी फार काही त्याची चिंता आम्हाला वाटत नाही. भाजपमध्ये तुम्ही स्थिर स्थावर झालात? बाय बॉर्न भारतीय जनता पार्टीचं असल्यामुळं आम्हाला म्हणजे अगदी 2014 पासून अतिशय चांगली ताकद या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दिली, आदरणीय फडणवीस साहेबांनी दिली. तरुणांसाठी म्हणून तुम्ही असा काय संदेश द्याल? आणि खास करून असे तरुण की ज्यांना राजकारणामध्ये यायचं आहे, तरुण आणि तरुण युवकांनी सुद्धा स्वतःचा व्यवसाय, उद्योगधंदा केला पाहिजे या दृष्टिकोनातून माझा कायमच प्रयत्न असतोय आणि त्याच पद्धतीनं राजकारणाकडे सुद्धा चांगल्या दृष्टिकोनातून बघण्यासाठी चांगल्या माणसांनी, चांगल्या युवकांनी यामध्ये यावं असं मी त्यांना आवाहन करतो.